हॅलो एव्हरीवन, आज बनवतोय आम्ही अंजलीसाठी स्पेशल दाल फ्राय. अंजलीसाठी नाही, आमच्या येणाऱ्या बाळासाठी. तर इंग्रेडियंट्स आहेत टोमॅटो, एक टोमॅटो पूर्ण कापलेला, कोथिंबीर, एक ऑनियन, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट. हे आहेत खडे मसाले, मसाले पान, शहाजिरं, लवंग, ही कोणती विलायची, गरम मसाले, खडे लसूण कळ्या, लसूण कळ्या आणि काही चॉप केलेले लसूण. आणि ही आहे डाळ, याच्यामध्ये बिना पाण्याची. याच्यात तुरीची डाळ आणि थोडीशी मूग डाळ पण टाकलेली आहे. आणि हे आहे जिरे पावडर, हा आहे एव्हरेस्टचा गरम मसाला, आणि हे आपलं स्पायसेसचा डब्बा. याच्यामध्ये आहे कस्तुरी मेथी, हा आहे धने पावडर, हे आहे काश्मीरी पावडर, हे आपलं नॉर्मल तिखट, हळद, मोहरी आणि जिरा. आता स्टार्ट करूया. फ्लेम लावलेली आहे आणि आता याच्यात जाणार आहे कढईमध्ये ग्राउंडनट ऑइल, शेंगदाणा ऑइल. तेल चांगलं तापू द्यायचं, गरम होऊ द्यायचं. आणि मग त्यामध्ये थोडं 1 चमचा तूप टाकायचं, साजूक तूप. आता त्यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत ते टाकायचे तेलामध्ये स्टार्टिंगला. तेल गरम झाल्यानंतर शहाजिरं, मसाला इलायची, लवंग, मसाला पान, दालचिनी. आता त्यात टाकलाय कांदा. मसाला थोडासा फ्राय केला आणि नंतर त्यात कांदा टाकला. जाणार टोमॅटो, लसूण नंतर का? हे आता टाकू शकतो. ही दाल तडका आहे. थोडा लसूण त्याच्यात जळला पाहिजे. थोडी आता करून टाकलेली आहे. आता याच्यात थोडंसं मीठ, कारण टमाटो शिजवायचे आहे. हे बघा चेहऱ्यावरची स्माईल. केलेली आहे, फ्लेम वाढवलेली आहे. दोन चमचे मीठ लागतं आपल्याला. हिला विलायची चालणार नाही, लवंग नाही, लवंग चालणार नाही. लवंग आणि इलायची टाकायची नाही, गरम मसाले टाकायचेच नाही. विलायची टाकायची नाही, विलायचीनं गोडवा येत असते. गरम मसाले टाकले नाही चालते, पण कलमी टाकली तरी चालते. थोडी कलमी गरम असते ना, पण गरम पण नको. आईला माहित असेल काय कसं काय मसाले टाकले तर चालते. मसाले एकदम कमी अमाऊंट मध्ये टाकले तर चालते. तर आता हा कांद्याचा मसाला भाजला गेलेला आहे पूर्ण. आपल्याला आता याच्यातला थोडा जरासाठी काढून घ्यायच्या मिरच्या काढून. एखादी मिरची राहू दे, लाल तिखट नाही टाकत ना आपण तिला.
एवढं खूप झालं. मी टाकते मी ती याच्यात खूप टाकते. आहे त्याच्यात झालं. ठीक आहे. आता मिक्स पीठ करून घ्या. मसाले जळले नाही पाहिजे. हळद. आता ही थोडी तेज आहे त्याच्यामुळं थोडं तिखट, नॉर्मल तिखट, हळद, नॉर्मल तिखट, कश्मीरी मिर्च रंगासाठी, काश्मीरी मिर्च कलरसाठी. आणि मला थोडं की मसाला जळला नाही पाहिजे त्याच्यामुळे तूप कमी केलेली आहे थोडी. धने पावडर, कस्तुरी मेथी. स्पून मोठा दिलाय ना मी तुम्हाला. हा घ्या ना. ठीक आहे. हा धुतलेलं नाही. धुवून दिलाय. ठीक आहे. याला आता कमी आचेवर भाजायचं आहे. वास सुटलेला आहे मसाल्याचा. त्याच्यानंतर आत्ताच खूप जोरात भूक लागलेली आहे मला. तर चतुर्थी मी आता या दाल फ्रायमुळे आत्ताच सोडून दिलाय. जरासाठी डाळ घालायची. नाही तेवढी पण नाही लागत. इनफ. ही डाळ झाली. डाळ टाकल्या गेली. मसाले पडलेले आहे. टमाट सुटलेला आहे. शिंकेवरून कळलंच असेल तुम्हाला कशी स्पायसी बनली आहे. बघा आम्ही सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलंच असेल. आज माझ्या पिल्ल्याला खाऊ घाल अंजली. वाढवली आता. फ्लेम मोठी केली आहे आता. याला चांगल्या पद्धतीने भाजलं. अच्छा डाळ भाजायची का मसाल्यामध्ये फरक आहे. बरोबर. हे बघा भाजत आलेली आहे डाळ. त्यातलं पाणी पूर्ण आटवलंय. आपण याला चांगल्या पद्धतीने भाजली आहे. आता याच्यात हे भाजणं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. म्हणजे जेवढी छान भाजलेली आहे तेवढी टेस्ट एनहान्स होते. हे सर्व मिक्स झालेली आहे. आता याच्यात थोडं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकत याला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. आपण याला तडका पण मारणार तर आहे. याला आता हे दाल फ्राय झाली. दाल फ्राय झाली आहे. ठीक आहे. याला असंही खाऊ शकता किंवा मग तडका. आता तुम्हाला तडकाही शिकवतो. म्हणजे मला तडकाच आवडतो पण पर्सनली. हळूहळू थोडी पाणी टाकायचं. एकदाच टाकलं तर काय होईल. भाजीची चव निघून जाते. भाजीची चव जी असते ना ती निघून जाते आणि चव पुन्हा वापस मुश्किल आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे कधी एक तर मग तुम्ही पाणी गरम करून टाका. सर्व टाकायचं असेल तर. फ्लेम मोठीच आहे आता. हो. वास तर छान सुटलाय. अजून गरम मसाला टाकलेला नाही आहे आपण. न मसाला टाकला पण वास सुटलाय आणि स्मेल पण सगळीकडे आपण झालाय. थोडा गरम मसाला टाकू. एव्हरेस्ट गरम मसाला. तर गरम मसाला टाकतोय मी. तर आता याच्यात 1 चम्मच गरम मसाला वरून टाकून देतो. अजून पाणी टाकायचं राहिलंय आपलं. तरी आपण टाकतोय. म्हणजे आता जेव्हा पाणी टाकू तर ते पाणी त्या मसाल्याला लागेल. एनहान्स करेल टेस्ट मसाल्याची अजून. बघा आता थोडीशी
एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही, मीडियम डाळ बनली आहे ना. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशी घ्यायची, पातळ आणि घट्ट होते, कारण याच्यात प्रोटीन असतात ना डाळी. तुम्ही किती पातळ केली ना हळूहळू ती घट्ट होणार. डिपेंड आहे तुमच्यावर की तुम्हाला बहुतेक मीठ कमी पडलेलं आहे. तर थोडी टाकायची चिमूटभर, जेणेकरून भाजीला ऑलरेडी तिखटच आहे, गोड होणार नाही भाजी. स्पायसी बनवली ना. हो झालं, ही झाली तुमची कोथिंबीर तडक्याच्या अगोदरच का? तडका आपण वेगळा करू, तडका याच्यात टाकू नये आता. का बरं? तर तडका आताच टाका ना, छान टेस्ट चालेल. देऊ का तडका मारायचा काय? पहिले भाजी काढून घेऊ. आता आपण डाळ एका पातेल्यात काढून घेतली आहे. आपण आता याला तडका मारणार आहे. तडका आपण- मारण्यासाठी मिरच्या, हिंग आणि खडे लसणाला असे अर्ध्यामध्ये भाग केलेले असे, आणि काय होते ते अंदर शिजतात. ठीक आहे. आणि इथं पॅन ठेवलंय तडकासाठी. आणि आपण शहाजिरं वापरणार आहे तडक्याला. शहाजिरा, आपलं जिरं नाही, शहाजिरा ना. आपलं जिरं नाही, शहाजिरं. पहिले यात तेल, टाकलं. थोडं तूप टाकू त्याच्यासाठी, आणि थोडंसं तूप पण टाकायचं. तुम्ही फक्त तुपाचंही वापरू शकता, काही विषय नाही. तुपाचा तडका अजून छान लागतो ना. फक्त तुपाचं. तेल आणि तूप. आम्ही मिडल कास्ट फॅमिलीवाले आहे. हां, हम मिडल क्लास फॅमिली वालों को. तर आम्हाला लिमिटेशन्स आहे, तर वी आर फॉलो दिस. आता ह्यात जाईन शहाजिरा. थोडं शहाजिरं आणि नॉर्मल जिरं, दोन्ही मिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लेम बारीक एकदम ठेवायची. लो फ्लेम वरती करायचे. आता हिंग, थोडं हिंग जाणार याच्यात. ठीक आहे. मग याच्यात पूर्ण लसूण, ह्याच्यात लसूण टाकायचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काढून घ्यायची याची, आणि मग 2 तुकडे. जेवढे तुकडे करता येईल तेवढे करून घ्यायचे, आणि हे पण पूर्ण दांड्यासहित याच्यात झालं आणि शिजवा. शिजायला वेळ लागतो थोडं. ह्याला शिजायला वेळ लागतो. थोडं कमी आचेवर आहे ना, एकदम कमी आचेवर असल्यामुळे त्याला थोडं शिजू लागते. आता याच्यात थोडा गरम मसाला टाकायचा, गरम मसाला, थोडासा गरम हा. मसाला टाकला. आणि याच्यात थोडं काश्मीरी मिर्च टाकायची काश्मीरी मिरची. कलरसाठी. ते ऑलरेडी भरपूर तिखट झालेलं आहे. आणि हे झालं की याच्यात थोडं मीठ टाकायचं, थोडं, जेणेकरून बाकीचे इन्ग्रेडियंट राहणार. ठीक आहे. हा झालाय आपला तडका रेडी. झालेला आहे तडका रेडी. आता तडका बसणार डाळीला. ते याच्यावर हा तडका बसतो. ठीक आहे.
पद्धतीची तुमची भाजी तयार आहे. मटणासारखी दिसते पण मटण नाही. डन. आता बनवा तुम्ही आज रात्री आणि आम्हाला पण फोटो टाका.